स्वप्न मोठं असलं की मेहनतही मोठी करावी लागते मित्रांनो, कारण यश ही मेहनतीचीच वाट बघत असते. RRB LP 2026च्या 11,127 जागा आलेल्या आहेत. त्याची लेक्चर्स आपण 5 मे पासून सुरूच केलेले आहेत युट्यूबवरती. त्याचा जोरदार, ह्या बॅचचा जोरदार प्रतिसाद तुम्ही सर्व लोक देत आहात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असाच प्रतिसाद पुढे देखील देत राहाल ही अपेक्षा आहे मित्रांनो. चेरी ऑन टॉप म्हणतात, दुर्दश शर्करा योग म्हणतात, तसाच योग जुळून आलाय. टेक्निशियनच्या RRB टेक्निशियनच्या देखील 6,500 वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याचं डिटेल नोटिफिकेशन मी लवकरच तुमच्यासोबत डिस्कस करेलच. त्यासोबतच भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न प्रॉपरली समजून सांगा, तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच असणार आहे. असे छोटे छोटे व्हिडिओ ह्या चॅनलवर येत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे पुढील अपडेट तुम्हाला भेटतील. तर बघा, काय सिलेबस आहे, काय पॅटर्न आहे, ते सगळं बघण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचचा लाभ घ्यायचा आहे आणि भरघोस असा डिस्काउंट मिळवायचा आहे, तर आपल्या संकल्प 247 ॲप वरती ही बॅच अवेलेबल आहे. त्याच्यावरती टॉप 700 हा कुपन कोड यूज केला की तुम्हाला ही बॅच 5,000 प्लस जीएसटी म्हणजे 6,000ला पडत होती, ती 6,000ला न जाता विथ जीएसटी सहित फायनल प्राइस तुम्हाला जाणार आहे 3,999. ही CBT 1 ची आणि CBT 2 ची कंप्लीट. त्याच्यामध्ये तुमची CBT 1 पण आली, CBT 2 पण आली, CBET पण आली. हे सगळं जे काय आहे पॅकेज, हे तुम्हाला 8,000 प्लस जीएसटी 9,600 रुपयाला जायचं, तर ते न जाता तुम्हाला 6,999 ला मिळणार आहे. हा कुपन कोड काल संपलेला होता, परंतु विद्यार्थ्यांनी खूप कॉल येत आहे की सर प्रॉब्लेम होता, घरी कोण आई वडील नव्हते, हे नव्हते, कोण बाहेर गेलेले होते, खूप म्हणजे मुलांना काल पेमेंट करणं शक्य झालं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आग्रह खातर आपण उद्याच्या दिवस हे कुपन कोड ऍक्टिव्ह ठेवत आहोत. म्हणजे उद्या 23 तारीख आहे बघा, तर 23 मे पर्यंत तुम्ही हे कुपन कोड टॉप 700 कुपन कोड लावून ही बॅच तुमची 9,600च्या ऐवजी 6,999 ला तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, ओके. आता येऊयात आपण आपल्या व्हिडिओकडे. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की एक्झाम पॅटर्न काय आहे सर, काही नवीन गोष्टी ऍड झाल्यात का, काही गोष्टी कमी झाल्यात का. तर नक्कीच चेंजेस झालेले आहेत, ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. CBT 1 च्या पॅटर्न मध्ये बघा, CBT 1 मध्ये पूर्वी 4 सब्जेक्ट असायचे, मॅथ्स, रिझनिंग, जनरल सायन्स आणि जीके करंट अफेअर्स. तर जीके आणि करंट अफेअर्सचा खूप मोठं बर्डन, 10 मार्काला खूप गोष्टी वाचायला लागायचा, तुमचा वेळ वाया जायचा. तर यावर्षी त्यांनी एक चांगली गोष्ट केली आहे की ते 10 मार्क कमी केलेत. त्यातले 5 मार्क त्यांनी मॅथ्सला ऍड केलेत आणि 5 मार्क ते सायन्सला त्यांनी ऍड केलेले आहेत. अशा प्रकारे टोटल 75 क्वेश्चन्स तुम्हाला 75 मार्क्ससाठी येणार आहेत. वेळ किती असणार आहे, 60 मिनिटांचा वेळ तुम्हाला यासाठी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 75 क्वेश्चन सोडवायचे आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहेत. ठीक आहे, आणि याचे कॅटेगरी वाईज जे काय आहे ते क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला पाडायचे आहेत. किती मार्क्स लागतात सर, मागचे जर ट्रेंड बघितले आपण, ठीक आहे, मागच्या काही वर्षांचे, कारण की कंटिन्युअसली ऍड येते बरं का मागच्या 3 वर्षापासून. तर ओबीसीचा आणि युआरचा जो काय कट ऑफ आहे तो 75 पैकी 48-47 याच्या आसपास आहे. SC STच्या विद्यार्थ्यांना 40च्या खाली देखील हे कट ऑफ आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 50% मार्क तर माझ्या मते सहज मिळू शकतील, कारण की मॅथ आणि रिझनिंगला 30 आणि 20 55 वेटेज आहे. सायन्स तुमचं सुरुवातीला थोडं वीक जरी असलं तरी तुम्ही या ठिकाणी मॅथ रिझनिंग मध्ये स्कोर करून त्या ठिकाणी क्वालिफाय करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये अजून सब्जेक्ट्स काय काय आहेत आणि त्याच्यात कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. तर मॅथ्स मध्ये बघा, नंबर सिस्टीम, संख्या पद्धती असेल, बोडोमॉस भागोबेव असेल, ज्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करतो क्वेश्चन्स. त्यानंतर तुमचे डेसिमल्स असतील, फ्रॅक्शन्स असतील, लसावी मसावी असेल, त्यानंतर रेशो प्रपोर्शन असेल, पर्सेंटेज, सरासरी, ऍव्हरेज, हे जे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक याला असणार आहेत. ठीक आहे, मेन्सुरेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला एरिया व्हॉल्यूम वगैरे काढायचा असतो, टाइम अँड वर्क, काळ, काम आणि वेग. ठीक आहे, ट्रेनचे प्रॉब्लेम्स, त्यानंतर तुमचे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचे प्रॉब्लेम, हे सगळे जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये अल्जेब्रा असतील, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, इलेमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन, कॅलेंडर क्लॉक, पायपेन सिस्टम, हे सगळे टॉपिक मॅथ्स मध्ये विचारले जाणार आहेत. सोबतच रिझनिंग खूप सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे, जे मुलं बँकिंगची तयारी करतात त्यांना एक ऍडव्हान्टेज आहे, कारण की बऱ्यापैकी टॉपिक सेमच आहेत. म्हणजे जे बँकिंगला टॉपिक आहेत ते बऱ्यापैकी टॉपिक इकडे आहेत आणि SSC चे मुलांचे देखील टॉपिक इकडे आहेत. रेल्वे कंबाईन मिक्सचर आहे, रेल्वे इज अ मिक्सचर ऑफ SSC आणि बँकिंग. ठीक आहे, याच्यामध्ये अॅनॉलॉजी असेल, अल्फाबेटिकल नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स,
सिलोजिझम, जम्बलिंग, व्हेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन, सफिशियन्सी, कन्क्लुजन, डिसिजन मेकिंगचे प्रॉब्लेम असतील तुमचे, अनालिटिकल रिझनिंग असेल, क्लासिफिकेशन, डिस्टन्स, डायरेक्शन, स्टेटमेंट, अझम्पशन, कन्क्लुजन, ठीक आहे, या टाईपचे जे काही टॉपिक्स आहेत ते रिझनिंग मध्ये येतात. जनरल सायन्स हे बघा, सीबीटी मध्ये जनरल सायन्स आहे सीबीटी 1 मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे क्वेश्चन्स 10वीच्या लेवल पर्यंत विचारले जाणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे एकदा सारांश करतो मी आता. 75 प्रश्न येणार आहेत पहिल्या परीक्षेला, 75 मार्क आहेत तुम्हाला साधारणतः त्या ठिकाणी. सेफ स्कोर तुम्ही म्हणू शकता फॉर एनी कॅटेगरी 50 स्कोर तुम्हाला मिळवायचा आहे. ठीक आहे, पुढे सीबीटी 2 चा पॅटर्न. आता जे मुलं सीबीटी 1 क्वालिफाय करतील त्याच मुलांना सीबीटी 2 देता येणार आहे. 1:20 रेशो मध्ये हे मुलं घेतले जातात. ठीक आहे, मेन्स परीक्षासाठी. त्याच्यामध्ये 90 मिनिटं तुम्हाला मिळतात. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न करायचे आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली असं काहीच सांगितलं नाही की मॅथचे किती येतील, रिझनिंगचे किती येतील. मिक्स क्वेश्चन येतात, कमी जास्त असतात. ठीक आहे, पण 3 विषय आहेत हे मात्र फिक्स आहे. कुठले 3 विषय आहेत? मॅथ्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता ह्याच फक्त विषयामुळे ही एक्झाम टेक्निकल मुलांसाठी एक वरदान आहे मित्रांनो, कारण की हे नॉन टेकचे मुलं ह्या ठिकाणी फसून जातात. तर हे जे ITI ज्यांचं झालंय किंवा ज्यांचं डिप्लोमा झालंय, डिग्री झालंय, तर ह्या मुलांसाठी ही एक्झाम स्पेशली बनवली आहे. त्यासाठी सब्जेक्ट पण त्यांनी स्पेशली टाकलेला आहे. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये प्रोजेक्शन्स असतील, व्ह्यूज, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, लाईन, जिओमेट्रिक फिगर्स, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, युनिट, मेजरमेंट, फिजिक्सचा पण पार्ट आहे याच्यामध्ये. फिजिक्स पण आहे बघा, युनिट, मेजरमेंट, मास, डेन्सिटी, वर्क अँड पॉवर, एनर्जी, स्पीड, वेलोसिटी, हीट अँड टेम्परेचर, बेसिक इलेक्ट्रिसिटी, लेवर्स, सिम्पलर मशीन्स, ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ, एन्व्हायरमेंट, एज्युकेशन आणि IT लिटरसी या टाईपचे टॉपिक याच्यामध्ये कव्हर होतात. ठीक आहे, तर आता पेपर पॅटर्न तर कळाला आपल्याला की बाबा पार्ट, याच्यामध्ये पण 2 पार्ट आहेत. पार्ट ए ज्याच्यामध्ये हे 3 प्रश्न येतील आणि 3 सब्जेक्ट येतील, आणि पार्ट बी मध्ये फक्त 75 प्रश्न सोडवायचे तुम्हाला. याच्यामध्ये तुमचं टेक्निकल आहे, हे टेक्निकल क्वालिफाईंग आहे. जे मार्क तुमचे पकडले जाणार आहेत ते पार्ट ए चे पकडले जाणार, हे मेरिट मध्ये पार्ट बी क्वालिफाईंग आहे. आणि या क्वालिफाईंग याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे? टेक्निकल. तुमचा ITI, समजा तुमचा ITI आहे, टर्नर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, जो तुमचा ट्रेड आहे, त्या ट्रेडचे क्वेश्चन ह्या 75 क्वेश्चन मध्ये विचारले जातील. आणि जनरल सगळ्यांना हा पार्ट ए सेम असेल, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील मॅथ्स, रिझनिंग आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंगचे. तर ह्या पार्ट ए चे 50% मार्क पकडले जातील. ह्या पार्ट ए चे किती टक्के मार्क पकडले जातील? 50%. आणि कम्प्युटर सीबॅट आहे बघा, जे सीबीटी 2 क्वालिफाय करतील 1:8 रेशो मध्ये, तर त्याच मुलांना सीबॅट देता येईल. सीबॅट म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट, याला सायकोमेट्रिक टेस्ट पण म्हणतात. किती फास्ट तुम्ही डिसिजन घेता. तुम्ही ट्रेनचे ड्रायव्हर होणार आहेत आणि तुम्हाला जर समोर माणूस आला आणि तुम्हाला कळालं नाही ब्रेक दाबायचं, तुम्ही उडून देता. ठीक आहे, तर त्यावेळेस तुमचं डोकं चाललं पाहिजे की फास्ट क्विक डिसिजन तुम्हाला घेता आले पाहिजे. त्यासाठी ही सायकोमेट्रिक टेस्ट ठेवलेली आहे, किती फास्ट तुम्ही डिसिजन घेतायत त्यासाठी. ठीक आहे, याच्यामध्ये 5 बॅटरी असतात, ती प्रत्येक बॅटरी तुम्हाला क्वालिफाय करायची असते. ठीक आहे, याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. 5 बॅटरी कशा असतात आणि किती क्वालिफाय मार्क तुम्हाला मिळणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. बघा, पार्ट ए चे 50 या ठिकाणी 50% मार्क याचे कन्वर्ट करणार आणि ह्या सीबॅटचे 50% असे तुमचे 100 मार्क तयार होणार. कुठले? सीबीटी 2 चे पार्ट ए चे 50 मार्क आणि सीबॅट ही कम्प्युटर ऍप्टिट्यूड टेस्टचे 50 मार्क. पूर्वी हे वेटेज होतं 70-30, आता हे 50-50 झालंय. ठीक आहे, असे 100 मार्काचं तुमचं फायनल मेरिट लागणार. ते मुलंच DV ला बोलवणे जाणार, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार, त्यांचं मेडिकल होणार आणि फायनल जॉब त्यांना लागणार आहे. ह्या प्रकारची सुटसुटीत प्रोसेस रेल्वेची, RRB ALP ची आहे. ठीक आहे, तर परत एकदा सांगतो, सीबीटी 1 क्वालिफाईंग आहे, त्याचे मार्क पकडले जाणार नाही. सीबीटी 2 मध्ये 2 पार्ट आहे, पार्ट ए, पार्ट बी. त्यातले फक्त पार्ट ए चे 50% मार्क आणि तिसरी स्टेज आहे सीबॅट, याचे 50% मार्क, असे 100% मार्क तुमचे पकडले जाणार. पार्ट सीबीटी 2 चा जो पार्ट बी आहे क्वालिफाईंग आहे, ज्याच्यामध्ये फक्त टेक्निकल तुमचा ट्रेडचे क्वेश्चन विचारले जाणार आहे. या प्रकारे ही पूर्ण प्रोसेस आहे. याच्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला कुठल्या टॉपिक बद्दल व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याच्यावरही मी व्हिडिओ घेऊन येईलच. आणि परत एकदा, मागे देखील ही बॅच आम्ही अशीच आणली होती 2019 मध्ये आणि जबरदस्त असा रिझल्ट महाराष्ट्रातील मुलांना आम्ही दिलेला होता त्यावेळेस.
एकाच बॅच मधून 100+ मुलांचे फायनल सिलेक्शन झालेले होते ALPचे, आणि या वर्षी आम्हाला हे सिलेक्शन 500+ करायचे. तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स आतापर्यंत दिलाय. इथून पुढे देखील ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची आहे तर त्यांना फक्त उद्याच्या दिवस टॉप 700 हा कुपन कोड यूज केला तर CBT 1 आणि CBT 2 दोन्ही बॅचेस वरती भरघोस असा डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल परचेस मध्ये, तर इथे माझा नंबर मी मेन्शन करतोय 9518971551. याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.